राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी येथील संयुक्त शेळेवाडी ग्रामविकास आघाडीच्या उमेदवार सौ जयश्री सर्जेराव पाटील या लोकनियुक्त सरपंच म्हणून विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आबिटकर, समर्थक व संयुक्त शेळेवाडी ग्रामविकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते, न्यू फायटर ग्रुप, अजिंक्य तारा ग्रुप, न्यू गणेश मंडळ, युवा संघर्ष मंडळ, शेळेवाडी, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या वतीने कायदेशीर चौकटीबाहेर सुरू असलेल्या ऑनलाईन औषध विक्री व कॉर्पोरेट कंपन्यांच्या अव्यावसायिक स्पर्धेविरोधात दिनांक 20 मे 2026 रोजी देशव्यापी बंदची घोषणा करण्यात आली असल्याची माहिती आहे. कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिले. ते म्हणाले की ड्रग्ज आणि कॉस्मेटिक्स औषध व्यवसाय हा ॲक्ट 1940 व रूल्स 1945 अंतर्गत चालतो. मात्र ऑनलाईन औषध विक्री संदर्भात या कायद्यात कोणतीही स्पष्ट तरतूद नसताना देशभरात सर्रास बेकायदेशीर विक्री सुरू असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. केंद्र सरकारने 28 ऑगस्ट 2018 रोजी GSR 517E अंतर्गत नोटिफिकेशन काढले असले तरी त्याचे अद्याप कायद्यात रूपांतर झालेले नाही. दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयात या संदर्भात याचिका प्रलंबित असून न्यायालयाने ऑनलाईन औषध विक्रीवर स्थगितीही दिल्याचे पाटील यांनी सांगितले. कोरोना काळात GSR 220E दिनांक 26 मार्च 2020 अंतर्गत औषधांची होम डिलिव्हरीसाठी तात्पुरती सवलत देण्यात आली होती. मात्र कोरोना संपून 5 वर्ष उलटूनही हे नोटिफिकेशन रद्द करण्यात आलेले नसल्याने ऑनलाईन कंपन्या त्याचा गैरफायदा घेत असल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे ग्रामीण भागातील औषध वितरण व्यवस्थेलाही धोका निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ड्रग्ज प्राइस कंट्रोल ऑर्डर ड्रग DPCO 2013 नुसार जीवनावश्यक औषधांवर रिटेलरला 8% आणि इतर औषधांवर ठराविक मर्यादित नफा दिला जातो. मात्र मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या 20% ते 50% पर्यंत सूट देत असल्याने लहान औषध विक्रेत्यांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. देशातील सुमारे 12.50 लाख औषध विक्रेत्यांचे अस्तित्व धोक्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की सरकारकडे वारंवार निवेदने देऊनही प्रतिसाद मिळाला नाही. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निवेदन देण्यात आले. मात्र त्यावरही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर संघटनेने आंदोलनात्मक भूमिका घेत देशव्यापी बंदचा निर्णय घेतल्याचे सांगितले. या पत्रकार परिषदेला प्रल्हाद खवरे, संजय शेटे, दाजीबा पाटील, किरण जाधव, महेश सावंत, कैवल्य कुलकर्णी, आदित्य चौगले, विजय देवणे, अतुल पाटील, पुरुषोत्तम महाराज यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. 20 मे रोजी देशभरातील औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक औषधांचा साठा करून ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. देशव्यापी संप बुधवार दिनांक 20 मे रोजी आम्ही पुकारलेला आहे. या बंदचा मुख्य उद्देश की देशांतर्गत ज्या बेकायदेशीर ऑनलाईन फार्मसी चालू आहेत त्या बंद करणे हाच आमचा उद्देश आहे. त्याचं नोटिफिकेशन जे GSR 817E आणि GSR 220E हे केंद्र शासनाने जे नोटिफिकेशन केले ते रद्द व्हावं यासाठी हा आमचा अखिल भारतीय संघटनेच्या तर्फे तिसरा बंद आहे. ह्याच्या अगोदर आम्ही 2 बंद अत्यंत चांगल्या पद्धतीने यशस्वीरित्या देशातील सर्वच औषध विक्रेत्यांनी आपला व्यवसाय बंद करून आपण यशस्वी केलेला आहे. हा आमचा 20 मे रोजीचा पण देशव्यापी बंद निश्चितच यशस्वी होणार आहे. यामधल्या पिरियडमध्ये 2018 ते आत्तापर्यंतच्या पिरियडमध्ये आम्ही सुप्रीम कोर्ट, उच्च न्यायालय इथल्या सर्व केसेस ऑनलाईनच्या फार्मसीच्या या आम्ही आमच्या बाजूने घेतलेल्या आहेत. हायकोर्टानं, सुप्रीम कोर्टानं देखील असे निर्णय दिलेले आहेत की जी देशामध्ये ऑनलाईन फार्मसी चालू आहे ती बंद सेंट्रल गव्हर्नमेंट करावी व ऑनलाईन फार्मसीला जर आपण परवानगी देणार असाल तर त्याबद्दलचे कायदे देखील बनवा असे सुप्रीम कोर्टानं निर्देश देऊन देखील आजपर्यंत सेंट्रल गव्हर्नमेंटकडून याबाबत कुठलाही कायदा त्यांनी ऑनलाईन फार्मसीच्या बाबतीत केलेला नाही आहे. म्हणून आमचा हा बंद आहे. एकतर आम्हाला कायद्याअंतर्गत आम्ही व्यवसाय करत असताना ज्यांना कायदाच अस्तित्वात नाही अशी लोक ह्या व्यवसायामध्ये औषध विक्री करत आहेत, जेणेकरून सामाजिक स्वास्थ्य बिघडवत आहेत. यामध्ये रूल 60 अंतर्गत फार्मसीच्या उपस्थितीमध्ये व डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनप्रमाणे आम्ही औषध विक्री करत असताना ऑनलाईन फार्मसीमध्ये या सर्व गोष्टी कुठलाही नियम पाळला जात नाही. तिथं फार्मासिस्ट आहे का नाही याची शहानिशा होत नाही.
डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन कोण डॉक्टर देतं, कुठल्या कॅटेगरीला देतो याचं देखील कुठलंही व्हेरीफाय न होता अतिशय घातक अशी औषधं, ज्याला आपण झोपेच्या गोळ्या म्हणू किंवा नशीची औषधं म्हणू किंवा इतर सर्व गोष्टी ॲवर्शन स्पिल असतील, अशा सर्व औषधं या ऑनलाईनच्या माध्यमातून उपलब्ध इझिली होत असून सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे. त्यामुळे ह्या गोष्टीला आमचा अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये विरोध आहे. देशामध्ये 12.5 लाख केमिस्ट ही औषधांची सेवा आपल्या संपूर्ण भारतातील केमिस्टला देत असताना तिथं कुठलाही रुग्ण किंवा कुठलीही जनतेला औषधं उपलब्ध होत नाहीत, जेणेकरून औषधं मिळाली नाहीत म्हणून एखाद्या जनतेला त्रास झाला असं न होता आमची एवढी संख्या असताना देखील ऑनलाईन फार्मसीला परमिशन देणं हे आमच्या व्यवसायावर येणारं गंडांतर आहे असं समजतो. त्यामुळे आमची एक विनंती म्हणून आम्ही केंद्र शासनाला वेळोवेळी कळवून देखील त्यांनी ऐकलेलं नसल्यामुळं लोकशाहीचा प्रमुख मार्ग म्हणजे संप करणं, ह्या संपाला लोकशाही मार्गाने आम्ही सामोरं जात आहोत. या संपानंतर देखील सेंट्रल गव्हर्नमेंट निश्चितपणे आम्हाला याबाबतची दखल घेऊन आमच्या या मागण्यांच्यावर रास्त विचार करेल अशी आमची संघटनेच्या वतीनं अपेक्षा आहे. या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच केमिस्ट या 4,000 केमिस्ट या संपामध्ये एक दिवसाच्या सहभागी होतील. या संघटनेच्या माध्यमातून मी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जनतेला एक विनंती करत आहे की आपल्याला कुठलीही गोळी किंवा औषध हे 20 मे रोजी बंद असल्यामुळं मिळू शकणार नाही आहे, पण तुम्ही ती अगोदर घेऊन तुम्ही एक दिवसाचा औषध साठा निश्चितपणे कराल व आपल्याला कुठलाही त्रास होणार नाही. यासाठी आम्ही कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशन संघटनेवर इमर्जन्सीसाठी एक नंबर आम्ही देतो आहे. त्या नंबरला जरी संपर्क साधला तरी त्याच्यावर आपल्याला इमर्जन्सीसाठी औषधं निश्चितपणे उपलब्ध होतील. आपल्या जनतेच्या प्रमुख म्हणजे विषय असा आमचा आहे की जनतेला कुठलाही त्रास होता कामा नये, हा देखील आमचा प्रमुख विषय आहे. 2-650-128 आपला दूरध्वनी क्रमांक 2-650-128 आहे. ज्या दिवशी आमचा बंद आहे त्या दिवशी हा पूर्ण वेळ चालू असेल, सकाळी 10 ते रात्री 12पर्यंत आम्ही तिथं असेल. तिथं आमचा स्टाफ असेल, आमचे मेंबर असतील. अत्यावश्यक औषधं असेल तर आम्ही निश्चितपणे त्या रुग्णाला जनतेला कुठल्या गोष्टी आम्ही निश्चितपणे ती औषधं पोचवू, जेणेकरून जनतेला कुठलाही त्रास होणार नाही याची आम्ही निश्चितपणे संघटना म्हणून आम्ही काळजी घेऊ. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.